नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी एडची प्रोसेस चाललेली आहे किंवा भरपूर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु रजिस्ट्रेशन केल्यानंतर महाविद्यालयाचं किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयाचं नाव केव्हा येणार आहे किंवा राऊंड कधी कधी लागणार आहेत आणि कसे लागणार आहेत त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती अभ्यासणार आहोत। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे जे व्हिडिओ आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला हे पटकन बघता येतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी CET सेल म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई मार्फत सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर एड कोर्स अकॅडमिक इयर 2025-26 म्हणजे जे विद्यार्थी 2 वर्षाचं एड करणार आहे अशा 2 वर्षाच्या एड करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हे टाइम टेबल आहे, हे लक्षात घ्यावं। बघा त्यामध्ये कॅप राऊंड फर्स्ट कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेट अदर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधल्या विद्यार्थ्यांनाही रजिस्ट्रेशन करता येतं आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांनासुद्धा रजिस्ट्रेशन हे करता येतं। तर ती प्रोसेस ही झालेली आहे 25/6/2025 ते 5/8/2025 रोजी। आता बघा ई स्क्रुटनी म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे त्यामध्ये काही कन्वर्जन सर्टिफिकेट होतं, काही कास्ट व्हॅलिडिटी, काही कास्ट सर्टिफिकेट किंवा मार्कशीट संदर्भात क्वेरी लागलेली होती। ती 25/6/2025 आणि 8/8/25 रोजी ती पूर्ण झालेली आहे। म्हणजे 25/6/2025 ते 8/8/25 पर्यंत ते पूर्ण करायचं आहे। बघा ते पूर्ण झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकली लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट म्हणजे 9/8/2025 रोजी अल्फाबेटिकली म्हणजे ABCD ते Z पर्यंत ही त्या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। म्हणजे पहिल्या राऊंड संदर्भात म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये कोणकोणते विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे, म्हणजे कोणते की ज्यांनी ई स्क्रुटनी म्हणजे डॉक्युमेंट हे पूर्ण केलेलं आहे, जे तुमचे 10वीपासूनचे असेल किंवा BAचे असेल, BSCचे असेल, कॉमर्सचे असेल, MBA असेल किंवा अदर कोर्सचे असतील, हे पूर्ण केलं असेल तर त्या ठिकाणी अल्फाबेटिकली ही लिस्ट लागणार आहे। ती कोणत्या तारखेला 9/8/2025 रोजी। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, रिझॉल्विंग ग्रीव्हनन्स रिलेटेड टू अल्फाबेटिकली लिस्ट कॅन्डिडेट टू एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट थ्रू कॅन्डिडेट लॉगिंग इफ रिक्वायर। त्या ठिकाणी जर डॉक्युमेंट मागितले असतील तर ते तुम्हाला 9/8/25 ते 11/8/25 रोजी अपलोड करायचे आहेत। म्हणजे समजा तुमचे काही डॉक्युमेंट राहून गेलेले आहेत, जर त्या ठिकाणी गरजेचे आहेत काय हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच त्या ठिकाणी तुमचा कॅप राऊंड फर्स्टमध्ये नंबर लागणार आहे, असे डॉक्युमेंट तुम्हाला 9/8/25 ते 11/8/25 रोजी अपलोड करायचे आहेत। बघा त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट, तर पब्लिकेशन ऑफ फायनल ह्या सगळ्या क्वेरी पूर्ण केल्यानंतर 14/8/25 रोजी राऊंड फर्स्ट म्हणजे त्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट की तुम्ही ज्यावरील पूर्तता आहे त्यावरती पूर्तता दिलेली आहे त्या पूर्ण केल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट ही त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे, म्हणजे मेरिट लिस्ट। बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता यादी आणि गुणवत्ता यादीमधून जे कट केल्यानंतर म्हणजे कोण कोण गुणवत्ता यादीमध्ये बसलेले आहेत हेही सगळी गुणवत्ता यादी म्हणजे तुमचे मार्कानुसार, समजा 75% आहेत, 76% आहेत, 80% आहेत, 60% आहेत, 50% आहेत, अशी ही गुणवत्ता यादी 14/8/25 रोजी डिस्प्ले होणार आहे। बघा ती डिस्प्ले झाल्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड सेकंड। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला 15/8/2025 ते 18/8/2025 दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म हे भरायचे आहेत, म्हणजे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत।
कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे। आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला पहिला राऊंड आणि दुसऱ्या राऊंडचे हे त्या ठिकाणी कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत। म्हणजे तुम्ही एकदा का सिलेक्ट केले महाविद्यालय की ते पहिला राऊंड आणि दुसऱ्या राऊंडसाठी ते पात्र ठरणार आहे। म्हणजे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे। नाहीतर सर माझा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये का लागलेला नाही, तर तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे कोणते 15/8/25 आणि 18/8/25 रोजी जे तुम्ही महाविद्यालय सिलेक्ट करणार आहे तेच पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडसाठी पात्र ठरणार आहे। बघा, ते केल्यानंतर ॲलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट म्हणजे पहिला राऊंड हा 21/8/2025 आफ्टर 5 PM म्हणजे 5 वाजल्यानंतर तो लागणार आहे। आता बघा, पहिला राऊंड लागल्यानंतर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी कॅन्डिडेट रिपोर्ट टू ॲलोकेटेड कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट 21 तारखेला राऊंड लागल्यानंतर तुम्हाला 22/8/25 ते 25/8/25 रोजी त्या ठिकाणी लगेच प्रवेश घ्यायचा आहे। कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन द पोर्टल, लगेच विद्यार्थ्यांना 26/8/25 रोजीपर्यंत त्या ठिकाणी पोर्टलला ॲडमिट करायला सांगितलेले आहे। बघा, त्यानंतर 10 नंबरचा जो पर्याय कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड। बघा, इथं काय म्हटलेलं आहे की असे जे विद्यार्थी आहेत की अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड, त्यांच्यासाठी जो राऊंड आहे हा 15/8/25 ते 8/9/25 रोजी हा होणार आहे। म्हणजे कोणता राऊंड थर्ड आणि इन्स्टिट्यूशन म्हणजे महाविद्यालयीन संस्था लेवल प्रवेश असं त्या ठिकाणी म्हटलं तरी काही हरकत नाही। तो 15/8/25 ते 8/9/25 रोजी त्या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला म्हणजे 15/8/25 ते 18/8/25 रोजी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडसाठी, म्हणजे पहिल्या राऊंडला तुमचं 22/8/25 आणि 25/8 रोजी एकदा प्रवेश झाला की त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डिस्प्ले ऑन वॅकंट सीट फॉर राऊंड सेकंडसाठी 26/8/25 दिनांक त्या ठिकाणी दिलेले आहे। आणि ज्या वॅकंट सीट आहे ते अलोकेशन राऊंड सेकंडमध्ये म्हणजे 29/8/25 रोजी हा दुसरा राऊंड लागणार आहे। म्हणजे असं नाही की पहिल्या राऊंडमध्ये आपला नंबर लागलेला नाही तर दुसऱ्या राऊंडमध्ये लागणारच नाही। जे मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी आलेले आहे ते पहिल्या राऊंडमध्ये येतील आणि जे विद्यार्थी राहून गेलेले आहेत ते दुसऱ्या राऊंडमध्ये मेरिटनी आहे त्या ठिकाणी त्यांचा नंबर लागणार आहे, हे लक्षात घ्यावे। आता असे जे विद्यार्थी आहेत त्यांचा कॅन्डिडेट रिपोर्ट ऑफ कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर दुसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे 29ला राऊंड लागल्यानंतर 30/8/25 ते 2/9/25 दरम्यान त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, तरच ते विद्यार्थी 3/9/2025 पर्यंत त्या पोर्टलला हे ॲडमिटेड दिसतील, अन्यथा त्यांचा त्या ठिकाणी नंबर लागणार नाही। आता बघा, ह्या ठिकाणी राऊंड थर्ड, आता राऊंड थर्डमध्ये कॅन्डिडेट रजिस्टर फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूशन लेवल, ते म्हणजे अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड म्हणजे असे विद्यार्थी जे CET क्वालिफाईड आहेत परंतु त्यांनी नोंदणीच्या वेळेस त्या ठिकाणी नोंदणी केलेली नाही, जे पास आहेत CET अशा विद्यार्थ्यांनी 15/8/2025 ते 8/9/25 रोजी राऊंड थर्ड अँड इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडसाठी त्या ठिकाणी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, तरच त्यांना संस्था लेवल राऊंडमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळेल, अन्यथा त्यांना प्रवेश हा दिला जाणार नाही। बघा, त्यानंतर नोंदणी केल्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड थर्ड म्हणजे जे असे विद्यार्थी पास आहेत CET परंतु त्यांनी नोंदणी केलेली नाही आणि नोंदणी केल्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट ही 16/9/2025 रोजी लागणार आहे आणि जो थर्ड राऊंड आहे हा थर्ड राऊंड 8/9/25 रोजी डिस्प्ले होणार आहे। म्हणजे तुम्हाला राऊंड डिस्प्ले झाल्यानंतर लगेचच तुम्हाला प्रवेशसुद्धा घ्यायचा आहे
एकदा का तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश नाकारला तर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार नाही. आणि जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचंच त्या ठिकाणी ॲडमिटेड म्हणजे कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट ऑन पोर्टल हे 24/9/25 म्हणजे जसा राऊंड लागणार आहे तसं ते विद्यार्थी ॲडमिट होणार आहे हे लक्षात घ्यावे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड फॉर कॅप सीट म्हणजे त्या ठिकाणी जे संस्था लेवलला काही सीट राखीव राहतील किंवा असे पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला ज्यांचा नंबर लागणार आहे आणि जे विद्यार्थी बाकी राहतील अशा विद्यार्थ्यांचा संस्था लेवल जो प्रवेश हा डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट 24/9/2025 रोजी होणार आहे. बघा त्यानंतर डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट ज्या डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट राहतील त्या 24/9/2025 रोजी त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्या ठिकाणी संस्थे लेवलला किती सीट बाकी आहेत हे 24/9/2025 रोजी लक्षात आल्यानंतर किंवा त्या ठिकाणी डिस्प्ले झाल्यानंतर कॅन्डिडेट फिल इन ऑनलाईन ऑप्शन कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूशन लेवल ॲडमिशन म्हणजे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन स्तरावरती जाऊन 25/9/2025 ते 26/9/2025 रोजी त्या ठिकाणी ऑनलाईन ऑप्शन कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूशन लेवल करणं हे गरजेचे आहे. म्हणजे त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही केलं तरी चालेल किंवा एखाद्या कॅफे सेंटरवरती केलं तरीसुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे. परंतु त्या अगोदर त्या महाविद्यालयामध्ये जागा किती राखीव आहेत ह्यासुद्धा बघणे हे तुम्हाला गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश होईल, अन्यथा प्रवेश होणार नाही. बघा त्यानंतर कॉलेज ग्रीव्हन्स ऑन ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल देअर लॉग इन फॉर इन्स्टिट्यूशन कॅप सीट अँड मॅनेजमेंट कोटा सीट इफ ॲप्लिकेबल म्हणजे असं नाही की तुम्हाला एखाद्या कॅफेवर जाऊन त्या ठिकाणी तो फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला प्रथमतः त्या महाविद्यालयामध्ये जाऊन विचारायचं आहे की जागा किती राखीव आहेत, कोटा किती आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावे, अन्यथा रजिस्ट्रेशन केल्याचा फायदा होणार नाही. 27/9/2025 रोजी. तर बघा हे झाल्यानंतर कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन कॉलेज नोटीस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट द जनरेटेड मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन द कॅप पोर्टल ते 27/9/2025 रोजी डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर एकदा का कॉलेजच्या वेबसाईटला किंवा महाविद्यालयीन नोटीस बोर्डला डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला लगेचच कॅन्डिडेट सीक ॲडमिशन ॲज पर डिक्लेअर मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड अँड कॉलेज कन्फर्म ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन लगेच तुम्हाला 29/9/2025 29/9/2025 ते 1/10/2025 रोजीपर्यंत तुम्हाला तो प्रवेश हा घ्यायचा आहे. बघा एक नोटीस ह्या ठिकाणी काळजी घेण्यासारखी आहे. 8 नंबरमध्ये दिलेलं आहे कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट म्हणजे तुम्हाला 1/10/2025 नंतर प्रवेश हा दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा राऊंड लागतील तेव्हा माहिती वेळोवेळी बघणं गरजेचं आहे. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड किंवा महाविद्यालयीन स्तरीय राऊंड हा बघितल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. नसेल लागला तर वेळोवेळी त्या ठिकाणी इन्क्वायरी करणं हे गरजेचे आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार आहे, अन्यथा त्या ठिकाणी नंबर लागणार नाही याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी. ह्या MAG गुरु टेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळी माहिती ही टाकत असतो. शासनासंदर्भात असलेली माहिती ही टाकत असतो. DED BEd किंवा वेगवेगळे क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर संदर्भात पण ह्या ठिकाणी माहिती मी टाकत असतो, जेणेकरून जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत हे त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल. ते त्या यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता, त्यांना हा फायदा होणार आहे. धन्यवाद.